पावसाळ्यामध्ये असा गरमागरम चहा पिण्याची इच्छा होते. तर आज आपण मसाला चहा बनवणार आहोत. मसाला चहा बनवायचं म्हटलं, की एकतर आपल्याला मसाला घरी तयार करावा लागतो किंवा विकत आणायला लागतो. पण आज आपण अगदी 5 मिनिटांमध्ये मसाला चहा तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हा मसाला चहा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण या चहाचा मसाला तयार करूया. तर इथे मी 3 कप चहा बनवते. 3 कप चहाच्या प्रमाणाचा आपण चहाचा मसाला तयार करणार आहोत. तर इथे मी खलबत्ता घेतलाय. यामध्ये 2 हिरव्या वेलच्या आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा घालूयात. 3 काळी मिरी, 2 लवंग. आता हे आपण जाडसर असं कुटून घेणार आहोत. तर हा मसाला आपण 3 कप चहासाठी बनवणार आहोत. अगदी झटपट हा मसाला तयार होतो. तर इथे मी अशा पद्धतीने हे जाडसर कुटून घेतलंय. आपला चहाचा मसाला तयार झालाय. त्यानंतर इथे मी 1 इंच आलं घेतलंय. हे आलं आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊयात. तर इथे आलं ठेचून झालंय. त्यानंतर आता आपण हा मसाला वापरून चहा तयार करूयात. तर मसाला चहा बनवण्यासाठी इथे मी भांडं गरम करत ठेवलंय. 1.5 कप पाणी वापरलंय. आता पाण्याला छान उकळी येऊ दे. पाणी उकळलं की त्यानंतर यामध्ये 1 चमचा चहा पावडर घालूयात. त्यानंतर यामध्ये 3 चमचे साखर घालू. तुम्हाला किती गोड चहा आवडतो त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. छान अशी एक उकळी आली की त्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेलं आलं घालूयात. सोबत आपण तयार केलेला चहाचा मसाला घालूया. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण जवळपास 2 ते 3 मिनिट छान उकळवून घेऊयात. व्यवस्थित मी उकळवून घेतलं. असं छान उकळवून घेतलं की आलं आणि आपण तयार केलेल्या मसाल्याचा स्वाद चहामध्ये उतरतो. त्यानंतर आता आपण यामध्ये दूध घालूयात. यामध्ये 1.5 कप दूध घालू. यामध्ये अगदी फ्रीजमधलं थंडगार दूध घालू नका. फ्रीजमधलं थंडगार दूध घातलं तर चहाचं टेम्परेचर बिघडतं. त्याचबरोबर चहावर तेलकट थर जमा होतो. जेव्हा आपण चहा बनवायला घेतो तेव्हाच आपण दूध फ्रीजमधून काढून ठेवलं म्हणजे ते छान रूम टेम्परेचरला येतं. किंवा तुम्ही यामध्ये दूध गरम करून सुद्धा घालू शकता. आता आपण हा चहा उकळवून घेऊयात. चहा उकळवताना तो छान असा खालीवर करून घेऊ म्हणजे चहाचं टेम्परेचर सारखंच राहतं. तर इथे जवळपास 2 ते 3 मिनिट हा चहा मी उकळवून घेतलाय. तर अशा पद्धतीने आपला झटपट मसाला चहा तयार झालाय. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.